म्हणजे काय? ते कसं आहे? ते काबूत कसं ठेवायचं? आणि नाही ठेवलं तर ते काय करतं? यावरच्या विवेचनामध्ये असं जाणवलं, की या चंचल मनाला स्थिर करून त्याला योग्य प्रकारे विचार करायला लावणं हे मोठं अवघड काम आहे. पण आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर योग्य निर्णय घेण्याची शक्ती ही कुठलीही समस्या सोडवायला उपयोगी ठरू शकते. आणि योग्य अयोग्याचा विचार करण्यासाठी काय लागतं? तर ते म्हणजे विवेक. विवेक म्हणजे सारासार विचार करायची क्षमता. ही प्रत्येक माणसाला उपजत असतेच. फक्त ही शक्ती झाकोळली जाते आणि अविवेकाचा प्रभाव चालू होतो. हे अविवेकाचं आवरण काढून विवेक जागा झाला नाही तर काय होतं? आणि विवेक जागा झाला तर काय होतं? हे दोन्ही आपण जाणून घेतलं. मानसशास्त्र या विवेकाकडे, त्याच्या जागा असण्या आणि नसण्याकडे कसं पाहतो हेही आपण जाणून घेतलं. विवेक जागा झाला तरी लगेच कृतीवर परिणाम हा व्हायला हवा आणि तो सावधपणा जपण्यासाठी त्याचा सतत सराव हवा. गायकाला जसं गळा गाता ठेवण्यासाठी रियाज हवा, तसं विवेकाचा रियाज होण्यासाठी मनाला एक सावधपणानं जपलेलं व्यवधान हवं. आणि हे व्यवधान भक्तीशिवाय काही असूच शकत नाही. थोडक्यात आपण विवेचन केलेले सगळे विषय, सर्व कल्पना भक्तीच्या कल्पनेशी येऊन थांबतात असं लक्षात आलं. याच विषयावरचा एक लेख माझ्या वाचनात आला. लेखाचं शीर्षक असं होतं, द भक्ती सूत्राज ऑफ नारद अँड द भगवद्गीता. 1922 सालच्या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वार्षिक अंकामध्ये प्रसिद्ध झालेला हा परशुराम कृष्ण गोडे यांचा लेख खरोखरी विचार करायला लावणारा होता. गीतेतल्या भक्तियोगाचं विकसित रूप ज्यामध्ये दिसून येतं ते 2 ग्रंथ म्हणजे नारद भक्तिसूत्र आणि शांडिल्य भक्तिसूत्र. आणि या ग्रंथाकडे या लेखानी माझं लक्ष वेधलं आणि भक्तिविषयक वाङ्मयाचं एक नवं दालनच मला खुलं झाल्यासारखं वाटलं. या ग्रंथांचा कालानुक्रम पाहायचा तर शांडिल्य भक्तिसूत्रामध्ये भगवद्गीतेचा उल्लेख येतो आणि नारद भक्तिसूत्रांमध्ये शांडिल्य भक्तिसूत्राचा उल्लेख येतो. म्हणजे आधी गीता, मग शांडिल्य सूत्र आणि मग नारद भक्तिसूत्र. नारद भक्तिसूत्राने भक्ती या भावनेचं मानसिक पातळीवर विश्लेषण केलंय, तर शांडिल्य भक्तिसूत्राने तत्वज्ञानाच्या पातळीवर विश्लेषण केलंय. या दोनही ग्रंथांचा विचार करताना या संशोधकांनी फार सुंदर अशा पद्धतीने त्याची तुलना केली आहे आणि वैचारिक पातळीवर आणि अभिव्यक्तीच्या पातळीवर गीता आणि नारद सूत्र यामध्ये काय साम्यस्थळं आहेत ते मांडलंय. या 2 ग्रंथांच्या साम्यस्थळांचा विचार करत असताना गीतेविषयी ज्या काही गोष्टींचा उल्लेख पी.के. गोडेंनी केलाय त्यामध्ये फळाची अपेक्षा नाहीशी करणं, वैदिक तत्वज्ञानाशी, ज्ञानाशी जोडलेलं असणं, काम क्रोधासारख्या विकारांवर नियंत्रण ठेवणं, भक्तीची अनन्यता, इतर भक्ती मार्गांचा वापर न करणं आणि फक्त भगवंतालाच शरण जाणं, म्हणजे सर्व धर्मांपरित्यज्य हे जे भगवंतांनी सांगितलं आहे ती गोष्ट, भगवंताला आपलं कर्म अर्पण करणं, भगवंताची कृपा भक्ती साधण्यासाठी आवश्यक असणं, सर्व पापांपासून मुक्त होणं, अहंकाराचा लय होणं आणि आध्यात्मिक प्रगती साधतानाही लौकिक व्यवहारात जगणं, या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केलाय. हे वाचत असताना आणि नारद भक्तिसूत्र आणि श्रीमद भगवद्गीता या दोन्ही विषयीच्या तुलनेचा लेख वाचताना असं लक्षात आलं की भक्तीला परम प्रेम रूपा असं नारद भक्तिसूत्रांनी म्हटलंय आणि भक्ती म्हणजे प्रेम हीच कल्पना भजताम प्रीतिपूर्वकम असं 10व्या अध्यायात म्हणताना भगवद्गीतेमध्ये आली आहे. हे दोनही ग्रंथ तृप्ती, समाधान, अमृतत्व याविषयी बोलतात. भक्ती मार्गातल्या अनन्यतेचा दोनही ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. या लेखाचं वाचन झाल्यानंतर असं लक्षात आलं की भक्ती संप्रदायाची इतकी प्रदीर्घ आणि भक्कम परंपरा असणाऱ्या आपल्या भारतवर्षात विपुल वाङ्मय या विषयावर उपलब्ध आहे.
भक्तीच्या अनेक वाटा चोखाळणारे अनेक संत महंत पुण्यात्मे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. या विषयावर विचार करताना असं जाणवलं की संशोधन क्षेत्रात अनेक विषयांवर अगदी शास्त्रशुद्ध संशोधन झालेलं असलं तरी सामान्य माणसाला ते माहिती नसतं आणि ते सोप्या शब्दात सांगितलं तर ते जाणून घ्यायला अनेक जण उत्सुक असतात. या गोष्टीचा अनुभव गीता सुगीता कर्तव्या या मालिकेच्या दरम्यान मी वर्षभर घेतला आणि यातूनच मला पुढचा एक उपक्रमाचा विषय सुचला. भारतीय विद्येच्या अभ्यासकांनी संस्कृतीचा भाग असणाऱ्या अनेक संकल्पनांवर संशोधन करून शोधनिबंध लिहिलेले असतात. पण हे शोधनिबंध पुन्हा संशोधकांच्याच वाचनात येतात आणि सामान्य माणसाला या विषयांची शास्त्रशुद्ध माहिती म्हणावी तितकी मिळत नाही. आणि याचाच विचार करून संस्कृतीचा अविभाज्य भाग असणाऱ्या काही संकल्पनांवर लिहिले गेलेले संशोधनात्मक लेख आधारभूत धरून त्यावर एक मालिका करावी असं मनात आलं. आज मी ज्या लेखाचा उल्लेख केला तो नारद भक्तिसूत्र आणि श्रीमद भगवद्गीता यांची तुलना करणारा लेख ज्यांनी लिहिला त्या परशुराम कृष्ण गोडे यांनी अनेक विषयांवर लिहिलेल्या लेखांमधली संशोधित माहिती आपल्यापुढे मांडून या मालिकेला प्रारंभ करावा असं माझ्या मनात आलं. जेवणानंतर खाल्ला जातो तो विडा किंवा तांबूल, कागद, शाई, अत्तर, सुगंधी द्रव्य, काचेच्या बांगड्या, सौंदर्य प्रसाधनं अशा अनेकविध विषयांवर श्रीयुत परशुराम कृष्ण गोडे यांनी भरपूर संशोधन केलं आणि त्यावरती लेख लिहिले. भारतीय वाङ्मयावरच्या माहितीचा खजिना या मालिकेच्या रूपात आपल्यापुढे खुला होणार आहे आणि या मालिकेची सुरुवात परशुराम कृष्ण गोडे यांनी लिहिलेल्या काही संकल्पनांवरच्या लेखांमधल्या माहितीने करावी असा विचार केला आणि संस्कृती डिकोड नावाने एक नवीन मालिका घेऊन लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. गीता सुगीता कर्तव्या या मालिकेला आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मी नेहमीच आपली ऋणी राहीन. लवकरच भेटूया नव्या मालिकेबरोबर. तोपर्यंत आपला निरोप घेतेय. श्री कृष्णार्पणमस्तु.